नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती हायटेक नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज योगेश जगदाळे यांच्या प्लॉटवरती उपरीमध्ये आलेलो आहे। यायचं कारण एवढंच की आज आपल्याला शेतकऱ्यांनी एक 20 ते 25 हजार रोपांची ऑर्डर आपल्याला एका ग्रुपची आलती। मी जरा थोडं बियाण्याच्या शोधामध्ये होतो, तर आमच्या गावामध्ये योगेश जगदाळे यांचा 8 एकराचा शेवग्याचा प्लॉट आहे। तो मित्रच आहे माझा। तो म्हणला तू ये भाया प्लॉट बघायला। प्लॉट बघितल्यानंतर ना तू हमखास बघ कशी शेंग आहे काय, आणि नंतरच पुढे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं बियाणं तू दे। आणि बियाणं त्याने सांगितलं की मी राजेश नागणेकडून बियाणं आणलेलं आहे, त्यांचा सीडचा प्लॉट आहे। मग मी आता शेतकरी मित्रांनो इथं योगेश जगदाळेंचा प्लॉट बघायला आलेलो आहे की जी मी माझ्या शेतकरी मित्रांना जी रोपं देणार आहे शेवग्याची, ती रोपं काय क्वालिटीची असतील किंवा त्याला शेंग काय असेल ही बघण्यासाठी मी इथं पूर्ण टोटल आलेलो आहे आणि त्यांच्याकडे मी आज बियाणं घ्यायला आलेलो आहे। तर मला ही बियाणं घेऊन जायचं आहे आणि नर्सरीमध्ये याची रोपं तयार करायची आहेत आणि त्या शेतकऱ्यांना ही ऑर्डर द्यायची। त्यासाठी मी प्लॉट बघायला आलतो। प्लॉट बघायला नंतर ना फार सुंदर वाटलं। एवढं मस्त मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी। 8 एकरामध्ये शेवगा आहे। आमची मग थोडी चर्चा झाली अगोदर, तर त्यांनी चांगलं भरघोस असं उत्पन्न आजपर्यंत त्यांनी घेतलेलं आहे। आणि आपण त्यांच्याकडनं ही माहिती जाणून घेणार आहोत की हे राजेश नागणे आहेत, यांच्याकडून त्यांनी बियाणं आणलं होतं। तर ह्या बियाण्याची काय क्वालिटी आहे किंवा ते कसं बियाणं काढलं जातं, कसं त्याचं मार्केट आहे किंवा कसं त्याचं मार्केट आहे, त्याचं कसं खत व्यवस्थापन केलं जातं, पाणी व्यवस्थापन केलं जातं, वर्षातून त्याचा किती वेळा बहार धरला जातो, ही सगळीच माहिती आपण शेतकरी मित्रांना देणार आहोत। व्हिडिओ काढण्यामागचं कारण की थोडंसं जर शेतकरी मित्रांना चांगला सल्ला मिळाला तर त्यांचं 100% आपल्या शेतकऱ्यांचा 100% फायदा होत असतो। त्यामुळं ह्यांच्याकडलं आपण बियाणं आता घेणार आहोत। ही शेवगा बघितल्यानंतर मला फार आवडला, डायरेक्ट मी लाईव्ह बघितला, त्यामुळे मी ह्यांच्याकडून आपल्या नर्सरीमध्ये बियाणं टाकण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण बियाणं आज घेऊन जाणार आहोत। आणि त्यांनीही, हे आमचे मित्र आहेत योगेश जगदाळे, त्यांनीही त्यांच्याकडून बियाणं आणून हा सगळा प्लॉट उभा केलेला आहे। तर आपण राजेश नागणे यांच्याकडून ह्या शेवग्याविषयी ओडिसा 3 हे शेवगा आहे याची आपण माहिती जाणून घेणार आहोत। राजेश भाई, तुम्ही शेतकरी मित्रांना आपल्या सांगा की बियाणापासून त्याच्या सगळ्या गोष्टी किंवा सगळी काय प्रोसेस असते। नमस्कार, मी राजेश नागणे। शेवगा शेतीविषयी थोडक्यात मी माहिती सांगतो तुम्हाला। शेवग्यामध्ये ओडिसी 3 व्हरायटी 10 वर्षापूर्वी आपण लागवड केलेली होती। शेवगा शेतीमध्ये हे ओडिसी 3 व्हरायटीचं बियाणं हे 100% क्वालिटीचं आणि एक्सपोर्टसाठी चांगल्या प्रतीचं आहे। तर आपण आपले मित्र योगेश जगदाळे हे शेतकरी आहेत, यांना दिलं होतं बियाणं। तर ओडिसी 3 व्हरायटीचा हा 8 एकराचा प्लॉट आहे। तर आपण लाईव्ह त्यांनाच विचारू शकता। आता आपण बघतोयच हा ओडिसी 3 एका एकरामध्ये किती रोप बसली जातात? ते 400 ते 500 रोप एका एकरामध्ये बसली जातात। आणि आपल्या एका झाडाचा ॲव्हरेज काय असते? 35 ते 40 किलो पर्यंत ॲव्हरेज एका झाडाला मॅक्झिमम निघू शकतं। जास्तीत जास्त 50 ते 55 किलो पर्यंत निघू शकतं। आणि त्याचं बहार म्हणजे एक वर्षातून किती वेळा तो शेवगा? वर्षातून 2 वेळा बहार होतात शेवग्याचं। आणि एक 15 ऑगस्टला आणि एक मार्चला ह्याची छाटणी होते। वर्षातून 2 वेळा कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये सगळ्यात टॉप रेटनं भाजीपाल्यामध्ये विकला जाणारा आयटम आहे। तर सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही 100% ओडिसी 3 व्हरायटी अपडेट करून हा शेवगा शेती करण्यासाठी ओडिसी 3 व्हरायटीचं आपल्याकडे बियाणं अवेलेबल आहे। आपण 100% खात्रीशीर आज लाईव्ह प्लॉटवर आहे आणि आपण येऊन लाईव्ह बघू शकता आणि बियाणं खरेदी करू शकता। आणि 100% ओडिसी 3 व्हरायटी आपल्या शेतकऱ्यांना पूर्ण तुमच्याकडून खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन याची माहिती पुरवली जाते का? हो, 100%। कारण का आपण बियाणं तर देतो, तर शेतकऱ्यांना नवीन माहिती कमी असते किंवा त्यांच्या काय अडचणी विचारण्यासाठी आपण ज्यावेळेस बियाणं खरेदी करून घेऊन जातात त्यावेळेस कॉन्टॅक्ट नंबर नेला असतो। त्यानंतर व्हॉट्सअपवरती मला फोटो अपडेट करतात, फवारणीसाठी काय अडचणी आल्या तर ते पण विचारतात। तर ते पण माहिती आपण 100% जे आपल्याला प्राप्त आहे, जेवढी आपल्याकडे ज्ञान आहे तेवढं आपण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। काही अडचण नाही। तर शेतकऱ्यांचं आपण बियाणं दिलेल्याचं का पुढं काहीतरी जाऊन निर्माण झालं तर ते आनंद वाटणार आहे शेतकऱ्यांना आणि सगळ्यांनाच। तर 100% माहिती देऊ शकतो, काही अडचण नाही। आणि 100% बियाणं आपल्याकडे अवेलेबल आहे। ओडिसा 3 शेवग्याच्या त्याचे गुणधर्म काय, तो किती ॲव्हरेज देतो, एक झाड किती ॲव्हरेज देतं किंवा त्याची कोणती बाजारपेठ आहे, ही सगळं आपण ह्या युवा शेतकऱ्याकडं जाणून घेणार आहोत। नमस्कार। आपलं किती एकराचा हा शेवगा आहे? 8 एकर आहे। ह्याच्यामध्ये आपण किती झाडं बसवलेत? 5,500 झाड आहेत। 5,500 झाडं। किती तारखेला आपण ह्याची लागवड केलेली आहे? 1 मार्च 2025। 1 मार्च 2025ला शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटची लागवड केलेली आहे। आज तुम्ही ही पूर्ण प्लॉट बघू शकता, ह्याचं फ्लावरिंग बघू शकताय। आज तारीख आहे 20 जून 2026। प्लॉटची ही कंडिशन आहे।
टोटल पूर्ण ही कंडिशन आहे. अशा क्वालिटीची शेंग लागलेली आहे. आणि ह्याचे जवळपास आतापर्यंत किती तोडे झालेत? आता भाराचे? पटोर एक 20 तोडे झालेत. आतापर्यंत शेतकरी मित्रांनो 8 एकरामध्ये ह्यांचे 20 तोडे झालेले आहेत. आणि 20 तोड्यामध्ये आपला माल किती गेलेला आहे? 54 टन. 54 टनापर्यंत माल गेलेला आहे. काय आपल्याला बाजार काय भेटला? 21 ते 80 रुपये. 21 ते 80 रुपये. ज्या टायमाला शेंग चालू झाली त्या टायमाला थोडे बाजार कमी होते, परंतु आता मार्केट हळूहळू वाढू लागलेलं आहे. मार्केट आता जवळजवळ 70-80 पर्यंत मार्केट गेलेलं आहे, बरोबर आहे का? आणि आपण ह्या एका झाडाचा ॲव्हरेज काढलेला आहे का, की बाबा ह्या झाडाला एका किती ॲव्हरेज भेटतं आपल्याला? 40 किलो ते 50 किलो 60 किलोच्या दरम्यान. आणि ह्याचा आपण वर्षातून किती बहार धरू शकतो? 2 बहार धरू शकतो. 15 ऑगस्ट आणि 1 मार्च. 15 ऑगस्ट आणि 1 मार्च असं शेतकरी मित्रांनो आपण ओडिसा 3 ह्या व्हरायटीचं 2 बहार वर्षामधून आपण धरू शकतो. आणि ह्या झाडाची लाईफ किती आहे, म्हणजे साधारण आपण जी शेवगा लावली तुमची तारीख आहे त्या तारखेपासून हा किती वर्ष चालतो? एक 15 ते 20 वर्ष चालू शकतो. 15 ते 20 वर्षापर्यंत हा वाण चांगला जोपासला तर 100% चालू शकतो. हे जे बियाणं आहे हे बियाणं आपण कुठून घेतलं होतं? राजेश नागणे यांच्याकडून. शेतकरी मित्रांनो राजेश नागणे यांच्याकडून ह्या योगेश दादांनी बियाणं घेतलं होतं. आणि त्या बियाण्याचे त्यांनी डायरेक्ट 2-2 बिया टोचल्या होत्या. असं मग त्यांनी सांगितलं की आम्ही 2-2 बिया टोचल्यानंतर जिथं जे चांगलं वाटतंय, म्हणजे जे उंच झाड आहे ते आपलं त्यांनी ठेवलं, बाकीची त्यांनी ते एक झाड काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर ही सगळी एवढ्या 8 एकरामध्ये टोटल यांची बाग आहे. आणि ह्याचं बियाणं तुम्हाला म्हणजे कसं वाटलं? राजेश नागणे यांच्याकडून जे तुम्ही बियाणं घेतलं हे बियाणं तुम्हाला कसं वाटलं? उत्तम क्वालिटीचं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का कुठं थोड्या अशा शेंगा कमी येत्या किंवा जादा येत्या किंवा सरसकट शेंगा आहे सगळ्या बागेत. सगळ्या बाग काही झाडाला कमी जास्त सगळ्या बागेमध्ये सरसकट शेंगा आहे ना? आपण बघू शकता. पवन दाखव रे जरा. तर आपण सगळ्या हे जे शेंगाची क्वालिटी बघा, एकदम दर्जेदार क्वालिटी आहे. आणि योगेश दादा ही माल आपण कुठं कुठं पाठवता, म्हणजे हा एक्सपोर्टला वगैरे चालतो का आपला माल? एक्सपोर्टला 2 कंपन्यांनी उचलला आणि लोकल मार्केटला हैदराबाद, बेंगलोर आणि चेन्नईला. म्हणजे तुमचा माल 2 कंपन्यांनी हे बाहेर एक्सपोर्टसाठी उचलला गेला. रिसिव्ड फ्रीसाठी ह्यांचा माल दिलेला आहे. आणि तुमच्या शेंगामध्ये त्यांनी काय मार्केट म्हणजे काय बाजार दिले? 80 रुपये. 80 रुपयेपर्यंत त्या दोन्ही कंपनीने ह्यांच्याकडून माल घेतलेला आहे, उचललेला आहे. आणि चांगल्या प्रतीची शेंग आहे. आणि थोडक्यात तुमची बियाण्याची प्रोसेस आमच्या शेतकऱ्याला सांगा. हे राजेश नागणे आहेत, हे आपल्याला थोडक्यात सांगतील की हे बियाणं कसं ओडिशा 3चं निवडलं जातं, कसं त्या बियाण्याची प्रक्रिया केली जाते, कशी त्या बियाची निवड केली जाते, आणि हे बियाणं शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचवलं जातं ह्यांची ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील. तुम्ही थोडक्यात सांगा की ही तुम्ही बीज प्रक्रिया कशी करता, ह्याचं म्हणजे काय शेतकऱ्यांना ती माहिती तुम्ही सांगा. नमस्कार, मी राजेश नागणे, उपरी तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी शेवग्याचं बियाणं सुरुवातीला 8 ते 9 वर्षापासून देतोय सर्व शेतकऱ्यांना. तर योगेश जगदाळे आमचे मित्रच आहेत, त्यांना आपण बियाणं दिलं होतं. 8 एकरासाठी बियाणं दिलं होतं. ओडिसी 3 व्हरायटीचं बियाणं आहे. ओडिसी 3 व्हरायटीची 10 वर्षापासून आपल्याकडे पण लागवड केलेली आहे. 10 वर्षापासून आपण शेवगा शेती करतोय. शेवगा शेतीमध्ये 10 वर्षापासूनचा आपला अनुभव आहे. शेवगा शेती एकदम कमी पाण्यावर कमी खर्चामध्ये येऊ शकते. शेवगाचं आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीपासून. शेवगा बियाणं लागवड केल्यापासून 6 महिन्यात उत्पन्न चालू होतं. शेवगा ओडिसा 3 ही व्हरायटी 100% खात्रीशीर आणि 100% क्वालिटीची आणि चांगली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण लागवड करताना ओडिसी 3 व्हरायटीचं बियाणं चांगलं शेतकऱ्याच्या बांधावरून निवडलेलं असेल ते आपण आपल्या शेतामध्ये लागवड करावी आणि तिथून खरेदी करून बियाणं लावावं. आणि शेवगा शेतीचं आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे. ओडिसी 3 व्हरायटीचं आपलं बियाणं आपल्याकडे. तुम्ही शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करता का? समजा शेतकऱ्यांनी जर आपल्याकडून बियाणं घेतलं तर तुम्ही त्यांचं कधी छाटणी केली पाहिजे, असं तुमचं मार्गदर्शन आहे का? हो, 100% मार्गदर्शन आहे. कारण का आता आपण सर्व नर्सरी क्षेत्रधारकांना पण बियाणं देतो. बाहेर नाशिकमध्ये पण सगळीकडे शेतकऱ्यांना नर्सरींना बियाणं दिलेलं आहे आपण. तर ते काही व्हॉट्सअप करतात, माहिती विचारतात, कॉल करतात, त्यावरून आपण त्यांना गायडन्स पण करतो. आणि बियाणं आणि रोपं नर्सरी पण आहे, रोपं पण आपल्याकडं अवेलेबल असतात. तर सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की ओडिसी 3 शेवगा शेती
एकदम कमी पाण्यावर कमी खर्चात येणारं पीक आहे. तर बियाण्याची लागवड केल्यापासून 6 महिन्यात उत्पन्न चालू होते. भाजीपाला आयटममध्ये सगळ्यात टॉप रेटने विकला जाणारा आयटम आहे हा. तर शेवगा शेतीत ओडसी 3 व्हरायटीची शेवगा शेती आपण करून भरघोस उत्पन्न घेऊ शकता. हे सोबतच आपले योगेश जगदाळे आपले मित्र आहेत, यांना आपण मार्गदर्शन पण केलं आणि हा यांचा 8 एकराचा प्लॉट आता लाईव्ह आपण बघतोय. आपल्याला जर प्लॉट लाईव्ह बघायचा असेल तर उपरी गादेगाव रोडवर आपण उपरीपासून 3 किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे. कधी पण येऊन आपण लाईव्ह बघू शकता. म्हणजे या भागात समजा तुम्हाला सोलापूर साईडनं फोन आला तर त्या भागातले प्लॉट तिथले शेतकरी तिथे जाऊन बघू शकतात, असे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट आहेत तुम्ही दिलेलं? ऑल महाराष्ट्रात सगळीकडे आपण शेवगाचं बियाणं शेवगाची लागवड दिलेलं आपल्या क्वालिटीचं प्लॉट आहेत. ज्या त्या क्षेत्रात ज्याला जवळ होईल त्या क्षेत्रात तिथे व्हिजिट करून त्या शेतकऱ्यापर्यंत शेतकरी जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर प्लॉट बघू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. आणि शेवगा शेतीविषयी आपली 100% खात्रीशीर माहिती मिळू शकते. आणि मग काही अडचण आली तर या नंबरवरती कॉल केला तर 100% मार्गदर्शन करू. आणि लागवडीसाठी आता काय शेतकऱ्यांना अर्धा किलो बियाणं लागतंय, काय जणांना किलो लागतंय, तर तुम्ही त्यांची घरपोच सुविधा आहे का आपल्याकडे? तुम्ही त्यांच्या तिकडे पोच करू शकता का? हो 100%. जर आपल्याकडे बाहेरचे बियाणं आहे ते आपण कुरिअरद्वारे ॲड्रेसवरती पाठवू शकतो, काय अडचण नाही. आणि बियाणं पण 100% क्वालिटी असल्यामुळं आता नाशिक जालना इकडून आपल्याला ऑर्डर बऱ्यापैकी तिकडून त्या शेतकऱ्यांना आपण बियाणं दिलेलं आहे, प्लॉट आहेत. त्यामुळे आपण बियाणं हे शेतकऱ्यांसाठी आणि नर्सरी धारकांसाठी आपण अवेलेबल करून ठेवलेलं आहे. तर नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जर कोणत्या नर्सरी धारकांना जर शेवग्याचं एकदम उत्तम दर्जाचं बियाणं पाहिजे असेल आणि शेतकऱ्यांनाही उत्तम दर्जाचं बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः येऊन इथं उपरीमध्ये योगेश जगदाळे यांचा प्लॉट बघून तुम्ही बियाणं खरेदी करू शकता. इथल्या शेंगाची क्वालिटी बघू शकता, इथली लागवड पद्धत बघू शकता. आणि राजेश नागणे हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. शेवगा बियाणं लागवड पासून निघेपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्केटिंग पर्यंत व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट असतील, कुठली बाजारपेठ जी आहे बाहेरची मोठ्या प्रमाणावरती हे होणार आहे, ही सगळे तुम्हाला त्याचं ती मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत. तरी तुम्हाला सगळं असेल, स्प्रे असेल, त्याचे खत व्यवस्थापन असेल, कोणता डोस दिला जातो, त्याचा पाणी व्यवस्थापन असेल, पाणी किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन राजेश नागणे हे आपल्याला करणार आहेत. आणि अवश्य तुम्हाला बियाणं लागली, रोपं लागली, त्यामुळं अवश्य एकदा 100% खात्रीशीर बियाणे तुम्ही प्लॉट बघून घेऊ शकता. धन्यवाद.